ढोल ताशांचा गजर आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष अशा उत्साही वातावरणामध्ये आज पुण्यातल्या मानाच्या गणपतींचं आगमन झालं। पुणेकरांनी मोठ्या भक्तिभावानं तसंच जल्लोषात गणपती बाप्पाचं स्वागत केलं। गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सबंध पुण्यातलं वातावरण गणपतीमय झालेलं आहे। परंपरेनुसार याही वर्षी कसबा गणपतीचं फुलांनी सजवलेल्या पालखीतून आगमन झालं। पुण्याचं कुलदैवत असलेल्या कसबा गणपती मंदिरापासून मिरवणूक निघाली। हमालवाड्यातून श्रींची मूर्ती घेऊन निघालेली पालखी मिरवणूक लक्ष्मी रस्ता आप्पा बळवंत चौक मार्गे उत्सव मंडपापर्यंत पोहोचली। ढोल ताशा तसंच बँडच्या पथकांचा मिरवणुकीत सहभाग होता। सकाळी 11:16 मुहूर्तावर गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली। तांबडी जोगेश्वरी ही पुण्याची ग्रामदेवता। इथल्या गणेशोत्सवाला धार्मिक तसंच आध्यात्मिक महत्त्व आहे। मूर्तिकार मंजुळकर यांच्या घरापासून बाप्पाची मिरवणूक निघाली। पारंपरिक नगारा ढोल ताशा तसंच बँडच्या साथीत मिरवणूक कुमटेकर चौक लक्ष्मी रस्ता मार्गे उत्सव मंडपापर्यंत पोहोचली। दुपारी 12:30 वाजता तांबडी जोगेश्वरी गणपतीची प्रतिष्ठापना झाली। गुरुजी तालीम मंडळाच्या बाप्पाची मिरवणूक फुलांनी सजवलेल्या रथातून काढण्यात आली। चित्रादेवी मंदिरापासून निघालेली मिरवणूक आप्पा बळवंत चौक बेलबाग मार्गे उत्सव मंडपात पोहोचली। ढोल ताशा तसंच बँड पथकं ही या मिरवणुकीची वैशिष्ट्य होती। सकाळी 11:30 दरम्यान गुरुजी तालीम मंडळाच्या बाप्पाची प्रतिष्ठापना झाली। गणपती बाप्पाची भव्य आणि सुरेख मूर्ती ही तुळशीबाग मंडळाच्या बाप्पाचं वैशिष्ट्य। मंडईतील टिळक पुतळ्यापासून तुळशीबाग गणपतीची मिरवणूक निघाली। शनी पार्क गणपती चौक लक्ष्मी रस्ता मार्गे मिरवणूक उत्सव मंडपात पोहोचली। ढोल ताशा पथकं तसंच नगारा वादन ही या मिरवणुकीची वैशिष्ट्य। दुपारी 12:30 वाजता तुळशीबाग गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली। केसरीवाडा गणपतीचं आगमनही भव्य मिरवणुकीने झालं। चांदीच्या पालखीतून ही मिरवणूक निघाली। ढोल ताशाच्या गजरात केसरीवाड्यात पोहोचली। सकाळी 11 दरम्यान केसरीवाडा गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट झी मीडिया पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।